बेसन भाजी म्हणजे साधेपणातली चव आणि घरच्या जेवणाची खास आठवण. गरमागरम भाकरीसोबत ही भाजी म्हणजे एकदम भन्नाट जोडी आहे. चला तर अशीच आपण बेसन पिठाची भाजी करूया. तर त्यासाठी मी घेतलं आहे बेसन. बेसन सुरुवातीला मस्त व्यवस्थित चाळून घ्यायचं. नंतर काही पावडर मसाले, तर हळद घ्यायची. नंतर मी जिरं पावडर घेतलं थोडं. नंतर त्यात आपण घालायचं धणे पावडर. थोडीशी आपण त्यात घालूया चिली फ्लेक्स, मीठ घालायचं आणि नंतर यात तेल घालायचं. तेल मात्र कच्चं आहे. 1 चमचा तेल घालायचं. थोडासा मी खायचा सोडा घातलाय, तो व्हिडिओ आला नाहीये. अगदी चिमूटभर खायचा सोडा घ्यायचा, त्यापेक्षा जास्त नाही. आणि जर तुम्हाला अजून थोडं तिखट हवं असेल ना, तर एखादी चमचाभर यात तुम्ही तिखट घालू शकता. मी काश्मीरी लाल मिर्च घातली आहे. आता हे सर्व मसाले ना पिठाला आधी व्यवस्थित चोळून घ्यायचे मस्त. नंतर त्यात थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ कसं मळायचं? अगदी मऊ लुसलुशीत पीठ आपल्याला हवं आहे. म्हणजे आपण चपाती करता जसं पीठ करतो ना, त्याहीपेक्षा मऊ हवं आपल्याला हे पीठ. हे बघा, अगदी मऊ पीठ हवं आहे आपल्याला असं. थोडंसं पाणी जास्त घालायचं. तर पीठ आपलं तयार आहे. आता काय करायचं, याची आपण करायची 2 भाग आणि याची आपण करायची रोल. तर रोल करताना ना खूप जाड करायची नाही, खूप मोठी करायची नाही. मीडियम साईजचे आपण 2 रोल करून घेऊया. कारण आपल्याला याचे छोटे-छोटे बॉल्स बनवायचे. हे बघा असे. तर इथे बघा मी दोन्ही रोल बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आता आपण याला हे कट करून घेऊया. तर छोटे कट करायचे, खूप मोठे कट करायचे नाही. सुरीला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कापायला ते सोपं जाईल. तर इथे बघा मी असे कट करून घेत आहे. आणि आता काय करायचं, एक पेढा हातात घ्यायचा. हातावर थोडंसं त्याला गोल करून घ्यायचं आणि हलकंसं दाब देऊन त्याला आपण थोडं चपटं करायचं, म्हणजे थोडा टिक्कीचा आकार करायचा असा छोटा. आणि हे करताना ना अगदी छोटे-छोटेच करायचे, म्हणजे दिसायला छान छान दिसतात, कारण आपल्याला हे फ्राय पण करायचे आहे. मध्ये होल करायचं, जसं आपण मेदूवड्याला करतो ना तसं होल करायचं. आणि आता हे बाकीचे पण आपण असे सगळे करून घेऊया. हे बघा दिसायला किती मस्त दिसते, त्यामुळे हे ना छोटे-छोटेच करायचे, खूप मोठे करायचे नाही. तर इथे बघा मी हे सर्व करून घेतलेले आहेत. हे तुम्ही स्टोअर पण करू शकता. एक फ्रिजमध्ये ठेवले ना 5-6 दिवस खराब होणार नाही. आता हे आपण थोडे उकळून घेऊया. तर पाणी गरम करायचं. पाणी अगदी व्यवस्थित गरम करायचं आणि हे गरम पाण्यात सोडायचे. गॅस वाढवून ठेवायची. गॅस कमी करायची नाही. 1 चमचाभर तेल घालायचं त्यात. थोडा वेळ आपण असंच ठेवूया आणि नंतर चमच्याने याला फिरवून घेऊया. आणि हे शिजले किंवा हे शिजले ना, की आपोआपच वर येतात आणि हे वर आले की समजायचं की हे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत. तर इथे बघा हे असे वर आलेले आहेत आणि व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत. तर आता हे ना आपण काढून घेऊया. गॅस बंद करायचा. पण जेव्हा आपण सुरुवातीला हे बॉईल करू ना, तेव्हा गॅस मात्र वाढवून ठेवायचा. गॅस कमी करायचा नाही, नाहीतर ते काय होणार, पाण्यात सुटू शकतात. काढल्यानंतर काय करायचं, याला थोडा वेळ आपण गार करायचं आणि हे जे पाणी आहे ना, हे फेकायचं नाही. हे आपल्याला परत भाजी करता वापरायचं आहे. थोडेसे गार करून घ्यायचे आणि असे स्टोअरसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. तर आता थोडेसे गार झाल्यानंतर काय करायचे, आपण हे फ्राय करून घ्यायचे. तेल मस्त कडकडीत गरम करायचं. नंतर गॅस मीडियम ठेवायचे आणि तेलात सोडायचे. थोडा वेळ असेच ठेवायचे. नंतर चमच्याने थोडंसं याला फिरवून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी अलट-पलट करून ना मस्त असा सोनेरी रंग येतपर्यंत आपल्याला फ्राय करायचे. आणि फ्राय झाल्यानंतर काय ना, हे असेही तुम्ही खाल्ले ना तरी खूप मस्त लागतात. अशी ही बेसन कतली खायला खूप मस्त लागतं. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला चहासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप मस्त लागतं. एक नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. तर इथे बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. तेल सुरुवातीला मस्त गरम करायचं. आता काय करायचं, एक मसाला तयार करून घेऊया. तर खडे मसाले घ्यायचे. तर जे घरात खडे मसाले ते 1-1, 2-2 घ्यायचे, त्यापेक्षा जास्त नाही. नंतर काय करायचं, आपण यात घालायचं लसूण घ्यायचं, थोडंसं आलं घ्यायचं, मिरची घ्यायची. नंतर आपण 1 चमचा सोप घ्यायचा आणि धणे घ्यायचे, अख्खे धणे. शिवाय थोडेसे मी घेतले काजू. यात थोडं पाणी घालायचं आणि याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची. अगदी स्मूथ पेस्ट करायची. तेल गरम करायचं, जिरा घालायचं आणि थोडंसं हिंग घालायचं. नंतर यात आपण मसाला घालायचा, जो आता आपण पेस्ट बनवला तो मसाला घालायचा आणि मस्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. यात आपण कांदा, टोमॅटो काहीही वापरणार नाही आहोत, तरीसुद्धा भाजी अगदी मस्त होईल. याची ग्रेव्ही ना इतकी मस्त लागते भातासोबत, गरम-गरम भातासोबत तुम्ही ती ग्रेव्ही खा, लई भारी लागतं. तर आता हा मसाला ना मस्त असा परतून घेऊया. थोडं पाणी घालूया. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते सुद्धा मी यात ॲड केलेलं आहे. मिक्स करून घेऊया. नंतर यात काही पावडर मसाले घालायचे, तर थोडी तिखट घालायची, हळद घालायचं आणि मिक्स करायचं आणि पावडर मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचे आहेत. नंतर यात आपण घालायचं थोडंसं पाणी. पाणी घालून परत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे.
यात आपण कांदा टमाटर काही वापरलं नाही, फक्त मसाला तेवढा व्यवस्थित शिजायला हवा, भाजीला न चव अगदी मस्त येईल. तर 3 ते 4 मिनिटे हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे. झाकण काढून घेऊया. तेल बघा मस्त असं वर आलेलं आहे. एकदा परत मिक्स करून घेऊया. नंतर आपण यात घालायचं दही. तर 2 चमचे मी दही घेतलंय. दही अगदी ताजं आणि फ्रेश हवं, मिक्स करायचं आणि दहीसुद्धा आपल्याला 1-2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे. कुठलेही मसाले घातले की ते शिजवायलाच हवे. तर इथे बघा तेल मस्त वर आलंय. आता काय करायचं, यात आपण घालायचं पाणी घालूया. तर आपण जी बेसन कतली बॉईल केली ना, तेच पाणी आपण यात वापरायचं. आपण ते पाणी फेकलं नव्हतं, तेच पाणी यात वापरायचं. तर 2 वाटी पाणी मी घातलेलं आहे. अजून परत यात थोडंसं पाणी आपण घालूया. सुरुवातीला पाणी थोडंसं जास्त घालायचं. म्हणजे काय होणार, जेव्हा आपण बेसन कतली घातल्यानंतर ना, हे भाजी थोडीशी घट्ट येते. त्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं पाणी जास्त घालायचं. मीठ घातलंय, थोडंसं कसुरी मेथी घालायची आणि नंतर यात मी घातलाय थोडासा चाट मसाला, कारण आपण टमाटर नाही वापरलेत, त्यामुळे थोडासा चाट मसाला आपण वापरायचा. परत एकदा मिक्स करायचं, गॅस मिडियम ठेवायची आणि आता हा जो कट आहे किंवा हा जो रस्सा आहे, ह्याला 2-1 मिनिट आपण मस्त उकळून घेऊया, कारण पाणी पण व्यवस्थित शिजायला हवं, सगळं व्यवस्थित व्हायला हवं. तर इथे बघा मस्त असं उकळी आली आणि यात आपण घालायची बेसन कतली. आता गॅस मात्र अगदी कमी करायचा. कमी गॅसवर ही भाजी ना एकदा मिक्स करून घ्यायची आणि 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आता खूप असं शिजवायची गरज नाही. तर आता आपण झाकून ठेवूया आणि 3-1 मिनिट आपण शिजवून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटानंतर बघा भाजी काय मस्त झाली आहे. याचा जो रस्सा आहे ना, हा गरम-गरम भातासोबत खायला मस्त लागतो, खूप छान लागतो आणि थोडीशी वेगळी रेसिपी आहे. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची गरम भातासोबत किंवा तुम्ही पराठ्यासोबत, नान, कुलचा कशासोबतही खाऊ शकता. कशासोबतही भाजी अगदी मस्त लागते आणि थोडा वेळ लागतो बनवायला, पण चवीला मात्र अगदी भारी आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.